आणि अतिशय आनंदाची बातमी आहे। नागपुरातील शिवगर्जना ढोल ताशा पथकाला अयोध्येत मंदिर परिसरात ढोल ताशा वादनाचा मान मिळालाय। पाहूयात त्याचीच एक झलक। हे पथक 24 व 25 जानेवारीला अयोध्या भूमीत जाऊन तिथे ढोल ताशा वादन करणार आहे। 111 वादक हे या ठिकाणी वादन करतील। अयोध्येत रामलल्ला मंदिर परिसरात वादन करताना रामधून वादनाची ही खास तयारी पथकाकडून सुरू करण्यात आलेली आहे। 40 ढोल, 20 ते 25 ताशे, 10 झांज आणि 21 ध्वज यांचा या पथकात समावेश असेल। निमंत्रण असं आलेलं आहे की जी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा आहे 22 जानेवारीला, त्याच्या उपलक्षामध्ये तिथे 24 आणि 25 तारखेला आम्हाला निमंत्रण दिलेलं आहे। श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट अयोध्या यांचे जे महासचिव आहे चंपतजी राय यांच्याकडनं ते आम्हाला निमंत्रण आलेलं आहे। त्यांनी आम्हाला तिथे वादनासाठी रामलल्लाच्या चरणी ढोल ताशांच्या वादनासाठी आम्हाला तिथे त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे। एकंदरीत कसं काय निमंत्रण आलं? याच्या अगोदर पण तुम्ही गेले होते का अयोध्येला, काय सांगा? हो, आम्ही मागच्या महिन्यात 20 नोव्हेंबरला पण आमच्या तिथे कार्यक्रम झाला होता, तिथे दिवाळीनिमित्त। कारण की दिवाळीनिमित्त रामलल्ला दिवाळी याच्यासाठी आपण मनवतो की रामलल्ला अयोध्येत परत आले होते। त्या उपलक्षामध्ये तिथे आपण पूर्ण इंडियामध्ये आपल्या भारतात दिवाळी मनवतो, त्याच उपलक्षामध्ये तिथे आमचं वादन होतं। ते वादन त्यांनी आम्हाला बोलवलं, वादन त्यांना खूप चांगलं वाटलं। त्यांनी आम्हाला तेव्हा शब्द दिला की प्राणप्रतिष्ठेच्या वेळेस तुम्हाला यायचं आहे। तर आम्हाला त्यांनी आता 23 आणि 24 तारखेचं निमंत्रण 24 आणि 25 तारखेचं निमंत्रण त्यांनी आम्हाला दिलेलं आहे। एकंदरीत किती लोक इथून जाणार आहे, कसं काय राहणार आहे, किती ढोल ताशा पथक जाणार आहे, काय सांगा? नागपुरातून तर आपलं शिवगर्जना ढोल ताशा पथक जाणार आहे आणि आम्ही 111 लोकांची टीम इथून जाणार आहे। त्याच्यामध्ये 30 ते 40 मुली राहतील आणि बाकी मुलं राहतील। आणि आमची तयारी म्हणजे असं आहे की आम्ही असे 2 ते 3 असे रामधून सेट केलेले आहे। एक रामधून आहे, बजरंगबलीचा ताल आहे, असं आम्ही तिथे रामलल्लाच्या चरणी आणि हनुमानगडी असे तिथे आणि रामकी पैडी असं 3-4 अयोध्येच्या ठिकाणी आमचं ते सादर होणार आहे। आणि तिथे आम्ही तो आमचा परफॉर्मन्स सगळ्या आणि मेन म्हणजे आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला तिथे वाजवायला मिळत आहे।